हॉटेल्सच्या सर्वच भाज्यांना मागे टाकेल असं चमचमीत आणि झणझणीत असं पालक पनीर बनून तयार आहे। माझी ही पद्धत थोडी वेगळी आहे, तर चला बघूया। एका पातेल्यामध्ये अर्धा ग्लास पाणी उकळायला ठेवलं। पाणी उकळी आल्यावर त्यामध्ये पालक टाकून घेतला। तर हा पालक शिजल्यावर 1 वाटी होईल इतका आहे। तर आपल्याला याला काढून घ्यायचा आहे। फक्त सॉफ्ट झाल्यावर लगेच काढायचा आहे, जास्त शिजू द्यायचा नाही आहे। जास्त शिजला की पालकाचा कलर बदलतो। तर बघा मी इथे काढून घेतलेला आहे आणि गार होण्यासाठी एका बाजूला ठेवलेला आहे। गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक अशी पेस्ट करून घ्यायची। त्यानंतर हे सगळे जिन्नस एकत्र करून मिक्सरच्या भांड्यामध्ये छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे बारीक। याची मापे वर दिलेली आहेत मी। तर त्यानंतर एका कढईमध्ये तेल टाकायचं आहे आपल्याला 1 मोठा चमचा। त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि 2 तमालपत्र। त्यानंतर ही पेस्ट टाकून घ्यायची आहे आपल्याला। ही पेस्ट छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे आपल्याला। तेल सुटल्यावर यामध्ये सुके मसाले टाकायचे आहेत, जसे की लाल मिर्च पावडर, गरम मसाला, काळा मसाला, हळद, बेसन पीठ, तिखट। तर याची सुद्धा मापे मी वर दिलेली आहेत, त्यानुसार यामध्ये टाकून घ्यायचं आहे। मीठ चवीनुसार टाकलेलं आहे मी, तुम्हाला कितपत हवं आहे त्यानुसार टाकू शकता। तर हे सगळे मसाले भाजून झाल्यावर यामध्ये 2 मोठे चमचे दही टाकून घ्यायचं आहे। म्हणजे वाटीने बघितलं तर अर्धा वाटी दही आहे। तर लगेच याला फिरवायचं आहे आपल्याला आणि छानपैकी याला सुद्धा तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला। लगेच फिरवलं की दही फाटत नाही। यामध्ये मसाले टाकून सुद्धा मिक्स करू शकता, पण तसं करायची काही आवश्यकता पडली नाही। तर व्यवस्थितपणे याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। याला थोडासा वेळ लागतो। तर बघा आता याला तेल सुटेपर्यंत छानपैकी भाजून घेतलेलं आहे आपण। तर यामध्ये आता 200 ग्रॅम इतकं पनीर टाकून घ्यायचं आहे आपल्याला। तर याचे बारीक बारीक काप करून घेतले मी। तुम्हाला आवडतात त्या प्रकारे करू शकता। तर याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस मी मोठाच ठेवलेला आहे। तर बघा यामध्ये ही 1 वाटी पेस्ट टाकून घेत आहे पालकाची। तर एकदम हिरवीगार अशी पेस्ट बनून तयार आहे। जर पालक जास्त शिजला तर याची पेस्ट थोडी वेगळ्या कलरची बनते। तर बघा आता 1 वाटी गरम पाणी टाकते हे। तर आपल्याला थोडंसं पाणी अजून लागणार, कारण की भाजी शिजायला थोडंसं पाणी लागतं। नंतर हे पाणी आटणार आहे आणि भाजी घट्टसर होणार आहे। तर थोडंसं पाणी मी यामध्ये अजून टाकून घेणार आहे। भाजी छान दिसत आहे, कलरसुद्धा छान आलेला आहे। माझी पद्धत थोडी वेगळी आहे ही भाजी बनवायची, नाहीतर पालक पनीर एकदम सिंपल असतं, नुसतं तडका असतं त्याच्यामध्ये। तर बघा मी इथे थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि छानपैकी उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला। तर हिरवा कोथिंबीर टाकायचा आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे। 10 ते 15 मिनिटात छानपैकी शिजू दिलं मंद आचेवर। त्यानंतर बघा तवंग पण आलेला आहे भाजीला आणि कलरसुद्धा छान दिसत आहे। दिसायला खूपच छान आहे आणि सुवास तर पूर्ण घरामध्ये पसरलेला आहे। तर तुम्ही माझ्या पद्धतीने ही भाजी नक्की एकदा ट्राय करा, चवीला खूपच छान लागते। तर आता आपण हे तमालपत्र काढून घेऊया, म्हणजे सर्व करायच्या अगोदरच हे तमालपत्र काढून घ्यायचे आहे आपल्याला। तर बघा मी आता एका प्लेटमध्ये भाजी काढून घेतली। त्यासोबतच कांदा ठेवलेला आहे, लिंबू ठेवलेला आहे आणि गरमागरम लुसलुशीत अशा घरच्या बनलेल्या पोळ्या ठेवलेल्या आहेत। तर याच्यासोबत नानच्या ऐवजी तुम्ही अशा पोळ्या तेलाच्या बनलेल्या नक्की ट्राय करा, खूपच छान लागतात। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।